मी इथे एका भांड्यामध्ये 600 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे. त्यातच आपण 600 ग्रॅम साखर टाकणार आहोत आणि साखरेचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. त्यातच आपण टाकणार आहोत पाव चमचा वेलची पावडर आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर चांगली विरघळलेली आहे. साखर आणि पाणी एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये असा चिपचिपा होईपर्यंत फक्त शिजवून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे मिश्रण तयार. आपण साईडला ठेवणार आहोत. इथे मी गुलाबजामुनचा रेडीमेड मिक्स घेतलेला आहे. हे 200 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची टाकते आणि चिमूटभर मीठ टाकते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे 60 ml दूध घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. दूध हे रूम टेम्परेचर आहे आणि मिक्सचर पण संपूर्ण रूम टेम्परेचर आहे. अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला ज्या आकाराचे हवे तेवढ्या आकाराचे एकदम हलक्या हाताने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता हलक्या गरम तेलामध्ये किंवा तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता हे छान बनवून तयार आहेत. आपण बाहेर काढून घेणार आहोत. इथे मी पाकामध्ये टाकून घेते. पाक सुद्धा हलका गरम आहे. त्याच्यामध्ये ते आता टाकून घेणार आहोत मुरेपर्यंत. अशा पद्धतीने आपल्याकडे गुलाबजामुन बनवून तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.